Hello girls, so in today's lecture we are going to see about vitamin B3. Okay, so vitamin B3 is also called as nicotinic acid or niacin. Okay, so the chemical formula of niacin is one, this is it, see. Okay, so the term niacin or vitamin B3 is considered a generic term for nicotinic acid and nicotinamide, also called as niacinamide. ठीक आहे, कोणकोणते फॉर्म्स अवेलेबल आहेत B3 मध्ये? एक तर निकोटिनिक ॲसिड आणि निकोटिनामाइड. ओके, द विटामिन वॉज वन्स कॉल्ड द अँटी ब्लॅक टंग फॅक्टर बिकॉज ऑफ इट्स इफेक्ट इन डॉग्स. काय म्हणायचं त्यांना? अँटी ब्लॅक टंग फॅक्टर, कारण त्यांचा इफेक्ट काय होता? डॉग्समध्ये हा इफेक्ट होता, अँटी ब्लॅक टंग. ओके, so pellagra was especially prevalent in the southern United States, where corn, which contains a relatively unavailable form of niacin, corns, okay, so was a main dietary staple in the earlys of 1900 BCs. Okay, so in 1937, Alvin Sham isolated the vitamin which was shown then to cure both pellagra and black tongue. The vitamin activity of niacin is provided by both nicotinic acid and nicotinamide. विटामिनची म्हणजेच व्हायटल अमाइनची न्यूट्रिशनल मटेरियलची ॲक्टिव्हिटी कोणत्या कंपोनंटमुळे आहे? तर दोन कंपोनंट. कोणकोणते? निकोटिनिक ॲसिड आणि निकोटिनामाइड. बघा, दोन्ही स्ट्रक्चर्स इथे दिलेले आहेत. निकोटिनिक ॲसिडमध्ये काय आहे? वन बेन्झीन रिंग अलॉंग विथ वन हेटेरो ॲटम दॅट इज नायट्रोजन अँड टू थर्ड कार्बन there is presence of COOH, that is acidic functional group. This is called as nicotinic acid. Nicotinamide मध्ये काय आहे? मग benzene ring to that nitrogen as a heteroatom is present and third carbon is having C double bond O and H2 group. Okay, that is nicotinamide. Structurally, nicotinic acid is pyridine 3 carboxylic acid. Okay, pyridine 3 carboxylic acid, where nicotinamide is nicotinic acid amide. Okay, now we are going to see the sources of it. Base sources of niacin include, आता विटामिन B3 कशामधून आपल्याला मिळतं? फिश सच ॲज टुना अँड हेलिबट, अगेन मीट्स सच ॲज बीफ, चिकन, तुर्की, अमंग अदर्स. ओके, एनरिच सिरियल्स अँड ब्रेड प्रोडक्ट्स, होल ग्रेन्स, फॉर्टिफाईड सिरियल्स, सीड्स अँड लेग्युम्स. हे सगळे सोर्सेस आहेत कशाचे? तर तुम्हाला B3 अवेलेबल होण्याचे. फिशमध्ये सगळ्यात जास्त असतं आणि त्यातल्या त्यात फिश कोणता? तर ट्यूना अँड हॅलिबट. आणखी काय काय सांगितलेलं आहे? मीट. मग आता मीटमध्ये पण स्पेसिफिक बीफ जे असतं त्याच्यामध्ये जास्त अमाऊंट फाइंड आउट झालेलं आहे, लाईक चिकन. ओके, अगेन तुर्की आणि बाकी सगळे. आता सिरियल ग्रेन्स, ब्रेड प्रोडक्ट्स असतात, त्यामध्ये होल ग्रेन्स आणि फॉर्टिफाईड सिरियल्स, सीड्स आणि लेग्युम्स म्हणजे डाळी ज्या असतात त्यामध्ये पण. ठीक आहे, contains appreciable amounts of niacin in coffee and tea also. बघा, कॉफी आणि टी जे तुम्ही कन्झ्युम करत असता ॲज अ रिफ्रेशनरी लिक्विड म्हणून, तर त्यामध्ये सुद्धा ॲप्रिशिएबल अमाऊंटमध्ये हे तुमचे नियासिन किंवा निकोटिनामाइड प्रेझेंट असतात. लेसर अमाऊंट्स इन ग्रीन व्हेजिटेबल्स अँड मिल्क आणि ग्रीन व्हेजिटेबल्समध्ये कमी अमाऊंटमध्ये असतात. इन सप्लिमेंट्स नियासिन इज जनरली फाउंड ॲज निकोटिनामाइड. ओके, in animals, niacin occurs mainly as nicotinamide adenine dinucleotide. बघा, ॲनिमल्समध्ये हा NAD फॉर्ममध्ये असतो, निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लिओटाइड. दिस इज रिअली व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, कारण हे कोएन्झाईम्स आहेत, NAD आणि NADP मेन कोएन्झाईम्स आहेत. ओके, निकोटिनिक ॲसिड इज रिक्वायर्ड फॉर फॉर्मेशन ऑफ NAD प्लस अँड NADP प्लस. बघा, कारण निकोटिनिक ॲसिडच जर अवेलेबल नसणार आहे तुमच्या बॉडीमध्ये तर तुम्हाला NAD प्लस आणि NADP प्लस हे दोन्ही कोएन्झाईम्स प्रोड्यूस होणार नाही आहे तुमच्या बॉडीमध्ये. ठीक आहे, सो NAD म्हणजे काय? निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लिओटाइड. आणि NADP म्हणजे काय? निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लिओटाइड फॉस्फेट. ओके, एक्स्ट्रा ग्रुप कोणता असतो NADPमध्ये? तर फक्त फॉस्फेट ग्रुप. ओके, but after sliding of animals, NAD and NADP are though to undergo hydrolysis.
दस मीट्स प्रोव्हाइड नियासिन ॲज फ्री निकोटिनामाइड. मीटमध्ये काय असणार आहे, नियासिन असतं, ठीक आहे, ॲज अ फ्री निकोटिनामाइड. ठीक आहे. इन अदर ऑक्सिडाइज्ड फॉर्म्स NAD and NADP possesses a positive charge and therefore may alternatively be written as NAD plus and NADP प्लस. ठीक आहे. आता हे प्लस साईन काय इंडिकेट करतं, तर ऑक्सिडाइज्ड फॉर्म्समध्ये हे अवेलेबल आहे असं. ठीक आहे. सो पॉझिटिव्ह चार्ज असतं, देअरफॉर मे बी अल्टरनेटिव्हली रिटन इट ॲज NAD प्लस अँड NADP. ओके. नाऊ वी आर गोइंग टू सी सोर्सेस. आता सोर्सेस आपण आता पाहिलेले आहेत बघा, इथे दिलेलं आहे इमेजमध्ये. फूड सोर्सेस ऑफ नियासिन, विटामिन B3 इन्क्लूड डेअरी, पोल्ट्री, फिश, लीन मीट, नट्स अँड एग्स. Yes. Digestion, absorption, transport and storage. See, NAD and NADP may be hydrolyzed within the intestinal tract or enterocyte, okay, by glycohydrolase to release free nicotinamide. NAD and NADP त्यांचं कन्वर्जन निकोटिनामाइडमध्ये कधी होणार आहे, जेव्हा त्याचं ग्लायकोहायड्रोलेज नावाचं एन्झाईम जे आहे त्यांच्यावरती ॲक्ट होणार आहे तेव्हा. ठीक आहे. आणि हे जे प्रोसेस आहे ते हायड्रोलायझेशन रिॲक्शन असते. ठीक आहे. आणि हे कुठे होते, तर इंटेस्टिनल ट्रॅकमध्ये होते. एन्झाईम कोणता इम्पॉर्टंट आहे, ग्लायकोहायड्रोलेज. ओके. Nicotinamide and nicotinic acid can be absorbed in the stomach, but they are more readily absorbed in the small intestine. बघा, ॲब्सॉर्प्शन कुठे होतं याचं, स्टमकमध्ये, पण फास्टर वेमध्ये. आणि प्रॉपर ॲब्सॉर्प्शन कुठे होतं, तर स्मॉल इंटेस्टाईनमध्ये. नाव डायजेशन, ॲब्सॉर्प्शन, ट्रान्सपोर्ट अँड स्टोरेज. In small intestine, if niacin concentrations is low, it's absorbed by sodium dependent carrier mediated diffusion. स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जर कॉन्सन्ट्रेशन लो असेल तर ॲब्सॉर्प्शन कशावरती डिपेंड राहतं, सोडियम डिपेंडन्स. ठीक आहे, कॅरियर मेडिएटेड डिफ्युजनवरती. ॲट हाय कॉन्सन्ट्रेशन्स ॲज विथ 3 to 4 ग्रॅम फार्माकोलॉजिकल डोसेस. जर 3 ते 4 ग्रॅम, नॉट मिलीग्रॅम, ग्रॅम तुम्ही जर डोसेस कन्झ्युम करताय B3चे. ठीक आहे. सो हे जे डोसेस आहेत त्यामध्ये नियासिन इज ॲब्सॉर्ब्ड ऑलमोस्ट कम्प्लिटली बाय पॅसिव्ह डिफ्युजन. पॅसिव्ह डिफ्युजनने काय होणार आहे, ते ॲब्झॉर्ब होऊ शकतात. इन अ प्लाझ्मा नियासिन इज फाउंड प्रायमरीली ॲज निकोटिनामाइड विथ लिटल निकोटिनिक ॲसिड अप टू 1/3 ऑफ प्लाझ्मा, इक्विव्हॅलंट टू 1/3 ऑफ प्लाझ्मा निकोटिनिक ॲसिड इज फाउंड टू प्रोटीन्स. ओके. प्लाझ्मामधलं हे सांगितलेलं आहे कॉन्सन्ट्रेशन. निकोटिनामाइड अँड निकोटिनिक ॲसिड मूव्ह अक्रॉस सेल मेम्ब्रेन बाय सिम्पल डिफ्युजन. दोन्ही पण निकोटिनामाइड आणि निकोटिनिक ॲसिड हे सेलमधून ट्रान्सफर कसं होतं, तर सिम्पल डिफ्युजनने. द निकोटिनिक ॲसिड ट्रान्सपोर्ट इन टू द किडनी ट्युब्युल्स अँड रेड ब्लड सेल्स रिक्वायर्स अ कॅरियर मॉलिक्यूल. आता त्याचं डिफ्युजन तर होते सेल्सवरून, सिम्पल डिफ्युजनने ते पास ऑन होतात. पण आता ह्या किडनी ट्युब्युल्समध्ये आणि रेड ब्लड सेल्समध्ये कधी जातात, जेव्हा त्यांना कोणतरी कॅरियर मॉलिक्यूल असतो तेव्हा. ओके. निकोटिनामाइड इज प्रायमरी प्रिकर्सर ऑफ NAD अँड इन ऑल टिश्यूज. जेव्हा तुम्हाला NAD, न्यूक्लियोटाइड ॲडेनिन डायफॉस्फेट प्रिपेअर करायचा असतो तेव्हा निकोटिनामाइड हा प्रिकर्सर म्हणून लागतो. निकोटिनिक ॲसिड मे बी यूज टू सिंथेसाइज NAD इन द लिव्हर. बघा, जर तुम्हाला NAD प्रिपेअर करायचं आहे तर त्यासाठी निकोटिनिक ॲसिड लागणार आहे. ठीक आहे. NAD चा प्रिकर्सर निकोटिनामाइड आणि NAD सिंथेसाइज करायचं आहे तेव्हा तुम्हाला काय लागणार आहे, निकोटिनिक ॲसिड. ओके. which influenced by various hormones. So vitamin is trapped within the cell as NAD or NADP. Intracellular concentrations of NAD typically predominate overdose of NADP. Yes. So functions and mechanism of action. Approximately 200 enzymes, primarily dehydrogenases, requires the coenzyme NAD and NADP, which act as hydrogen donor or electron acceptor. आपल्या बॉडीमध्ये खूप सारे केमिकल रिॲक्शन्स होत असतात. त्यामध्ये NAD, FAD, FMN, NADP हे सगळे जे कोएन्झाईम्स आहेत हे खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतात. ठीक आहे. सो वेन एव्हर इट कम्स टू NAD अँड NADP वी रिक्वायर B3 ओव्हर देअर, राईट. सो आता ह्यांचं वर्क काय असतं, सो NAD आणि NADPचं, तर इट ॲक्ट्स ॲज हायड्रोजन डोनर अँड इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट और इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर.
ठीक आहे. हायड्रोजन डोनर म्हणून तरी ॲक्ट करतात किंवा इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर म्हणून ॲक्ट करत असतात. नियासिन फंक्शन्स ॲज अ सबस्ट्रेट इन नॉन रिडॉक्स रोल्स ॲज अ डोनर ऑफ ॲडेनोसिन डायफॉस्फेट रायबोज दॅट इज ADP रायबोज. नियासिनचं फंक्शन काय असतं, सबस्ट्रेट म्हणून वर्क करतो तो कशामध्ये, नॉन रिडॉक्स रोल्स ऑफ डोनर ऑफ ॲडेनोसाइन डायफॉस्फेट रायबोज मॉलिक्युलमध्ये. कोएन्झाईम म्हणून काय वर्क आहे आता हे आपल्याला पाहायचं आहे. NAD and NADP are very similar and undergoes reversible reduction in same way. Their functions in the cell are quite different. Major role of NADH is transfer its electrons from metabolic intermediates through electron transport chain, thereby producing adenosine triphosphate. ATP generation is really very important thing over here. NAD आणि NADP ह्यांचं जेव्हा रिडक्शन होत असतं, ठीक आहे, तेव्हा त्यांचा रोल काय असतो तर ट्रान्सफर ऑफ इट्स इलेक्ट्रॉन. आणि ह्या इलेक्ट्रॉन ट्रान्सफरमधून काय आपल्याला मिळणार आहे फायनल प्रोडक्ट ॲज अ प्रोडक्शन ऑफ ATP ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट विच ॲक्ट्स ॲज अ एनर्जी सोर्स, ठीक आहे, टू डू डेली वर्क. NADPH it acts as reducing agent in many biosynthetic pathways such as fatty acid, cholesterol and steroid hormone synthesis. Okay. NAD and NADP are tightly bound to their apoenzymes and can easily transport hydrogen atoms from one part of cell to another part. Okay. See, कोएन्झाईम जे असतात NAD आणि NADP हे एकमेकांना टाईटली बाउंड फॉर्ममध्ये प्रेझेंट असतात, राईट. आणि हे जे अपोएन्झाईम्स आहेत, ठीक आहे, म्हणजे हे दोघं जे आहेत हे अपोएन्झाईम्सना त्यांच्या टाईटली बाउंड आहेत आणि हे दे कॅन इझिली ट्रान्सपोर्ट हायड्रोजन ॲटम. हायड्रोजन आता आपण पाहिलं होतं की हायड्रोजन ॲटम ट्रान्सफरचं काम आणि इलेक्ट्रॉन विड्रॉलचं काम हे जे आहे हे NAD आणि NADP करत असतात, बरोबर. मग हायड्रोजन ॲटम जे आहेत ह्यांचं ट्रान्सपोर्टेशनचं काम हे कोण करतं, NAD आणि NADP फ्रॉम वन पार्ट ऑफ सेल टू अनादर. These reactions occurs in mitochondria and in cytoplasm. Okay. See, so this is the reactions. Okay. So these are some reactions of it. ठीक है. So see. Yeah, this is nicotine, nicotinic acid and niacin. So these are required for biologically redox reactions, right. सो NAD आणि NADP फॉर्मेशनसाठी तुम्हाला निकोटिनिक ॲसिड रिक्वायर्ड आहेच, पण त्यापासून जेव्हा तुम्हाला बायोलॉजिकली रिडॉक्स रिॲक्शन्स लागतात तेव्हा पण हे खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतात, ठीक आहे. सो NAD म्हणजे काय, निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड, आणि NADP म्हणजे काय, निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड फॉस्फेट. ओके. सो रिॲक्शन दिलेली आहे इथे NAD प्लस और NADP प्लस, ठीक आहे. त्याच्यामध्ये पायरिडिन रिंग आहे आणि त्याला एक R ग्रुप दॅट इज एक फंक्शनल ग्रुप अटॅच्ड आहे. रिव्हर्सिबल ॲरो आहे त्याच्यामध्ये +2 हायड्रोजन और -2 हायड्रोजन. +2 हायड्रोजन जेव्हा आपण करतो तेव्हा काय होणार आहे, हायड्रोजनची ॲडिशन होती आहे, ठीक आहे. आणि जेव्हा -2H करतो म्हणजे डिहायड्रोजनेशन करतो आहे तेव्हा आपल्याला रिव्हर्सिबल मॅनरमध्ये NAD प्लस और NADP प्लस पुन्हा एकदा आहे असं अवेलेबल होतो, ठीक आहे. सो फर्स्ट रिॲक्शन इज डिहायड्रोजनेशन ऑफ L-मॅलेट. ओके, डिहायड्रोजनेशन. सी, डिहायड्रोजनेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ हायड्रोजन मॉलिक्यूल फ्रॉम L-मॅलेट. ओके, सो L-मॅलेट हिअर दे हॅव गिवन स्ट्रक्चर. सो ह्याची जेव्हा आपण रिॲक्शन करतो, मॅलेट डिहायड्रोजनेशन करतो तेव्हा NADचं कन्व्हर्जन NADPमध्ये होतं अलॉंग विथ 1 हायड्रोजन मॉलिक्यूल. ओके, रिमेनिंग ओव्हर देअर. आणि आपल्याला फॉर्म काय होतं तर ऑक्झॅलो ॲसिटेट. ओके, काय होणार आहे फॉर्म तिथे, ऑक्झॅलो ॲसिटेट. फक्त ॲडिशन इथे कोणाची होती आहे, C++Oची. बाकी सगळ्या फंक्शनल ग्रुप जे आहेत हे सेम आहेत. सी, द अबोव रिॲक्शन इज कॅटलाइज्ड बाय अन एन्झाईम मॅलेट डिहायड्रोजनेज. नेक्स्ट, yeah, so this is second reaction, dehydrogenation of glyceraldehyde 3 phosphate. Yeah, so dehydrogenation of glyceraldehyde 3 phosphate, this is second reaction over here.
तर ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं, ग्लिसरॉल्डिहाइड 3-फॉस्फेट मॉलिक्यूल जो आहे ह्याचं कन्वर्जन 1,3-डायफॉस्फोग्लिसरॉल रेटमध्ये होतं, ठीक आहे, विथ द हेल्प ऑफ NAD to NADH. ओके, this reaction requires NAD plus as coenzyme for glyceraldehyde 3-phosphate dehydrogenase to give 1,3-डायफॉस्फोग्लिसरेट. ठीक आहे, म्हणजे डिहायड्रोजनेशनसाठी सुद्धा तुम्हाला हे एन्झाईम इथे रिक्वायर्ड आहे. दिस रिड्युस्ड कोएन्झाईम्स आर नीडेड फॉर द प्रोडक्शन ऑफ हाय एनर्जी कंपाऊंड्स लाईक ATP. जेव्हा आपल्याला हे कोएन्झाईम्स युटिलाइज करायचे असतात तेव्हा आपलं फायनल एम काय आहे, तर व्हॉट वी आर गेटिंग ओव्हर देअर, सो फायनल प्रोडक्ट फॉर्मेशन लाईक एनर्जी कंपाऊंड ATP. NADP plus is required or glucose dehydrogenase which is the key enzyme for the pentose phosphate pathway. ठीक आहे, आता NADP plus का रिक्वायर्ड आहे, ठीक आहे, सो हा की एन्झाईम म्हणून ॲक्ट होतो कोणासाठी, तर पेंटोज फॉस्फेट पाथवेसाठी. द रिड्युस्ड फॉर्म दॅट इज NADPH इज नीडेड फॉर रिडक्शन बायोसिंथेसिस इन सेल. ओके, NADPH कशासाठी लागणार आहे आपल्याला, रिडक्शन बायोसिंथेसिससाठी. ओके, that is biosynthesis of fatty acids. Next, deficiency of niacin results in pellagra and black tongue disease. Deficiency of niacin often shows dermatitis, diarrhea and dementia. Okay, this is all about your vitamin D3. Okay, so now we'll see RDA, that is recommended daily allowance. The RDA is for niacin, as niacin equivalents are 14 mg per day for women, 16 mg per day for men, 18 mg per day for pregnancy and 17 mg per day for lactation. Okay, now we'll see its deficiency diseases like first, very importantly, pellagra. Pellagra is serious deficiency of niacin. Okay, जर नियासिन विटॅमिन B3 खूप म्हणजे डेफिशियंट असेल एखाद्या पेशंटमध्ये तर त्यामध्ये पेलेग्रा होऊ शकतो. पेलेग्रा कॅन इझिली रिमेंबर्ड ॲज 4 Ds. 4 D आहेत पेलेग्रामध्ये, डर्मॅटिटिस, डिमेन्शिया, डायरिया अँड डेथ. सी, दिस इज रिअली व्हेरी सिव्हिअर काइंड ऑफ इन्फेक्शन. डर्मॅटिटिस, डिमेन्शिया, डायरिया अँड डेथ. These are the 4 Ds remembered in pellagra. Are often used as mnemonic device for remembering. Okay, mnemonic device for remembering हे आपण लक्षात ठेवायचं. 4 Ds, dermatitis, dementia, diarrhea and death. The dermatitis sunburn in face and neck, then in hands, wrists, elbows, knees and feet. सनबर्न्स इन फेस. बघा आता डर्मॅटिटिसमध्ये काय काय होतं, तर सगळ्यात पहिले स्किन लेअर अफेक्ट व्हायला लागते, टॅन व्हायला लागतं. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा सनबर्न्स व्हायला लागतात तर फेस आणि नेक रिजनवरती, त्यानंतर हँड्सवरती, जे व्रिस्ट आहेत तुमचे, एल्बोज असतात, नी आणि नंतर फीटवरती सुद्धा. न्यूरोलॉजिकल काय होतं बघा, हेडेक, लॉस ऑफ मेमरी, पेरिफेरल न्यूरायटिस अँड डिमेन्शिया ऑर डेलिरियम. बघा न्यूरोलॉजिकली काय होणार आहे. डर्मॅटिटिसमध्ये आपण हे सगळं बघितलं की कुठे कुठे आपल्याला टॅनिंग होणार आहे, कुठे कुठे आपल्याला ते सिम्पटम्स दिसणार आहेत. न्यूरोलॉजिकली काय होतं, तर हेडेक स्टार्ट होतो, त्यानंतर आपली मेमरीवरती अफेक्ट होतं, दॅट इज लॉस ऑफ मेमरी. अगेन पेरिफेरल न्यूरायटिस, TIS म्हणजे काय, तर इन्फ्लामेशन, न्यूरॉन्सचं इन्फ्लामेशन. अँड डिमेन्शिया किंवा डेलिरियम स्टेज. डेलिरियम म्हणजे एक्साइटमेंट, ओव्हर एक्साइटेड. ओके, नेक्स्ट इज गॅस्ट्रोइंटेस्टिनल. सो गॅस्ट्रोइंटेस्टिनलमध्ये काय होतं, ग्लॉसिटिस, तुमच्या टंगमध्ये प्रॉपर हे न येणं. ठीक आहे, किंवा ग्लॉसिटिस म्हणजे काय की टंग इन्फ्लामेशन, एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. ठीक आहे, अगेन स्टोमॅटिटिस. ओके, नॉझिया, वॉमिटिंग अँड डायरिया ऑर कॉन्स्टिपेशन होऊ शकतं, आयदर डायरिया ऑर कॉन्स्टिपेशन. अँड इफ अनट्रीटेड, जर आपण डर्मॅटिटिस, न्यूरोलॉजिकल सिम्पटम्स आणि गॅस्ट्रोइंटेस्टिनल सिम्पटम्स जर ट्रीट नाही केले, इट मे बी गोज टू डेथ. ठीक आहे, सो दिस इज नथिंग बट पेलेग्रा. ओके, and this is all about your vitamin B3.